पातूर वाशिम महामार्गावर काल रात्री थरारक घटना घडली। पातूर तालुक्यातील बोडखा येथे धावत्या मॅक्झिमो चारचाकीला अचानक आग लागून वाहन जळून खाक झाले। सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बोडखा गावाजवळ अकोला वाशिम मुख्य महामार्गावर शनिवारी सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास थरारक प्रसंग घडला। अकोला येथील जाजूनगर डाबकीरोड निवासी कोंडीराम बळीराम नावकार यांच्या मालकीची मॅक्झिमो चारचाकी क्रमांक MH26BC 3937 मालेगावहून अकोल्याकडे येत असताना अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालक अंकुश नावकार यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि गाडीत असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले। काही क्षणातच वाहनाने पेट घेतला आणि आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण चारचाकी जळून खाक झाली। या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली असून रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। घटनेची माहिती मिळताच पातूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळवण्यात आले। अग्निशमन कर्मचारी सय्यद अशफाक आणि प्रल्हाद वानखडे यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे।